फाइनल के लिए कुछ अलग प्रयास जरूर करेंगे। फाइनल में अंपायर्स की एक एंट्री भी जरूर लेंगे, जहां पर 2 गेंदे को रखा जाएगा और 2 गेंदों से दोनों अंपायर कैमरामैन को भी विनती रहेगी हमारी इस रिगार्डिंग। सो प्लीज बी फोकस। और ये 2 बल्लेबाज मैदान की ओर जाते हुए एक एंड पे देखा जाए तो भावेश दुबे, कम ऑन डीजे। Prize, so batsmen, keep these things also in mind. होणार का? कुणाल आलाय गोलंदाजी मार्कवर, कुणाल मिस्त्री, वाड्याचा सितारा, जो कालपासून या मैदानात स्वतःचा धुमाकूळ त्याने घातलाय। आणि त्या विपक्षात मुंबईचा सुपरस्टार भावेश दुबे मैदानात उपस्थित आहे। पहिलाच बॉल सेन्सिबल प्लेट केलाय, हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केल्यानंतर बॉल चाललाय शॉर्ट गली रिजन मध्ये। सुभाष पष्टे आले वेगाने त्या बॉलवर आणि इथून एक सिंगल कन्वर्ट झाली आहे। खरं तर असं म्हणतात की अंतिम मॅच मध्ये परफॉर्मन्स देणं हे फार कमी खेळाडूंना जमतं आणि कदाचित इथे मी बऱ्याचदा म्हणतो की जसं सोन्याची सत्व परीक्षा बघतो ना, तसा कदाचित आता हे मैदान या खेळाडूंची सत्व परीक्षा पाहणार आहे। गोलंदाज तयार, कुणाल पुन्हा एकदा ओव्हर दी स्टंप्स आलाय, बॅकफुटवर जाऊन स्लॅश करायचा होता, पॉइंटचा क्षेत्रात स्क्वेअर कट करण्याचा मनसूबा जो होता तो उधळलाय गोलंदाजानं। कारण थोड़ा सा बॉल इस गेंद को टप्पा खाने के बाद ये गेंद थोड़ी सी अंदर आई और थोड़ा सा बल्लेबाज को भी इस गेंद को पढ़ने में दिक्कत क्रिएट हो गई। यस डेफिनेटली विकेटकीपर के दस्तानों में रवि अतकारी जो विकेटकीपर की भूमिका निभा रहे हैं इस मैदान पर। और देखिए अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल प्राप्त हुआ और सीधी ये गेंद जाती हुई विकेटकीपर के दस्तानों में। सो मैच की शुरुआत तो हुई है, अच्छा खासा स्टार्टअप देने का प्रयास दोनों टीमों के ओर से। कुणाल मिस्त्री फिर एक बार ओव्हर दी स्टंप्स, बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, रवी अतकारीकडनं चुकी घडली आणि हातातनं चेंडू। खरं तर हा झेल निश्चित होऊ शकला असता। इथे मी बऱ्याचदा म्हणतो की याआधी आपण जे गाणं ऐकलं, चॅम्पियन वी आर द चॅम्पियन, 2019चा विश्वचषक आणि वेस्ट इंडिजकडे नसलेले पैसे, आणि ज्या वेळा वेस्ट इंडिजकडे पैसे नव्हते त्यावेळी त्या ICCनं आणि BCCIनं ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्यानंतर मग त्या शेवटच्या अंतिम टप्प्यात ते गाणं वाजलं, चॅम्पियन वी आर द चॅम्पियन। इथे मात्र न खेळणं पसंत केलंय। लाईन ऑफ प्रेडिक्शन जे आपण पाहतोय की लाईन ऑफ ऍक्शन मध्ये व्हाईट बॉल करार दिला गेलाय। भावेश दुबे इथून मात्र अत्यंत जबाबदारीनं इथे मात्र तो खेळतोय। गोलंदाज तयार, बॅटची कडा आणि इथे आता मात्र यष्टीरक्षका सगळ्या यांच्या आणि त्याच्या विपक्षात मॅनेजमेंट 11 खरं तर खेळणारच नव्हतो, परंतु आमच्या साहेबांनीच आग्रह केला की निखिल तू देखील खेळ, आणि झाला कधी सरावापासून आम्ही दूर असतो, निश्चितच अजिबात बॅट कधी पकडली नव्हती। आणि वळूयात क्रीडांगणावरती, फार महत्त्वाचा सामना आहे। स्टिअर केलाय बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये अलॉंग दी कार्पेट, थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं आणि तदनंतर एक सिंगल। इथे पहा, इट्स अ प्रेझन्स ऑफ माइंड, प्रॉपर क्रिकेट माइंड गेम इथे स्वतः एक्झिक्यूट करत असताना दर्जा क्रिकेटचा दाखवतायत आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, विशेषतः एचओ कडनं, एचओ फायटर्स। मी बऱ्याचदा खेळाडूंना देखील सांगतो की आपल्या हिमतीचा आणि किमतीचा जो अंदाज आहे ना तो कधीच कोणाला लागून देऊ नका।
कारण समोरचा आहे ना तुमची हीच बलस्थानं शोधत असतो आणि कदाचित या क्रीडांगणावरती आज या मुंबापुरीमध्ये मी याआधी देखील उल्लेख केला की वाडाकर इतका मोठा प्रवास करून इथं आलेत आणि जेव्हा जेव्हा या मुंबईत येऊन एखाद्या वाटसरून मेहनत केली आहे त्या मुंबापुरीनं त्याला काहीतरी रिटर्न दिलंय. असं हे आर्थिक मोहजाल असणारं शहर. स्लॉक स्वीप करायचा होता, चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज धीरज भोईर क्रीडांगणावरती आहे, ज्याच्याकडनं चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण सजवलं जात आहे. संघाची टोटल 5 या धावसंख्येवर आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता तर माहोल बॅटिंगचा आहे, परंतु तरी देखील काटकतेनं गोलंदाजी करतायत वाडा संघ. विशेष करून त्यांचं देखील आपल्याला कौतुक करावं लागणार आहे. हा स्ट्रोक सरळ पाठवलाय, स्वतःच्या स्क्वॉडला मानवंदना देत असताना ठोकला इथे अत्यंत विस्फोटक स्ट्रोक, षटकार. फटका चांगला आहे, लॉंग ऑफ मध्ये प्रताप चेंडू खाली आहे, टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. मोठा मिरचा खा के ऐसे नाचो, आजा छोरे आजा गोरे आजा छोरे, नाचो 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 वीर नाचो 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 यार नाचो 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 नाचो. थँक्यू. टीम वाडा आणि एचओ फायटर काय लढतायत हे दोन्ही संघ. परंतु एक गोष्ट मी आवर्जून सांगेन दोन्ही टीम करता कि दोस्तों जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते. प्रतिस्पर्धी किती तुल्यबळ असू द्यात, परंतु त्याच्या विरोधात इथं स्वतःच्या मनगटातली ताकद. हा फटका चोकलाय, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये, वेगानं आलाय क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन दिलं इथे आणि तदनंतर एक सिंगल. अच्छी फील्डिंग नजर आ रही है टीम वाडा की ओर से. प्रेशर बनाने का प्रयास जारी है एचओ फाइटर्स पे और टीम का स्कोर जा पहुंचा है 12 रन कुल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर का खेल जारी है. धीरज भोईर जो दूर वाली छोर के एंड से गोलंदाजी कर रहे हैं. वाइड का करार दिया गया है अंपायर की ओर से और इस एक्स्ट्रा 1 रन की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रन. कल भी हमने किस्सा बताया की आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान संपत्ती जर तुम्ही सचिन रमेश तेंडुलकरांना विचाराल तर हे ते 13 कॉइन्स आहेत जे सर रमाकांत आचरेकर सरांनी त्यांना दिलेत. तर तो किस्सा देखील मी काल तुम्हाला सांगितला. फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवलाय जो सरळ लँड होईल प्रभावदेवी स्टेशनच्या दिशेनं. बॉल चाललाय 4 धावांसाठी, चौकार. त्यात आहे रेड कॅप आणि संकेत देतोय धोक्याचे. फलंदाजांची नावं ज्याला प्रॉपर माहित आहेत ना असे खेळाडू इथे पाठवा जे आमच्यापर्यंत नावं प्रॉपर पाठवतील. अनिकेत महेंद्र गोलंदाज तयार. अनिकेतचा हा स्ट्रोक आडव्या बॅटनं फटका खेचलाय स्क्वेअर ऑफ द विकेट मध्ये. शुभम त्या क्षेत्रात होते, फक्त एक सिंगल इथून आली आहे. याच सिंगलच्या मदतीनं खरं तर एका आकड्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवर. रफ्तार दुगुनी हो जाती है जब जिंदगी दाव पर लगती है. इथे खरं तर दोन्ही संघांचा जो संघर्ष आहे तो शिगेला पोहोचलाय. आज खरं तर आयन एक्सचेंज प्रीमियर लीग मध्ये मेगा ग्रँड फिनाले खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्नवत सत्य ते त्यांना सत्यात उतरवायचं आहे. परंतु कोणता खेळाडू स्वतःचा अग्रेसरपणा इथे दाखवेल याकडे देखील प्रेक्षकांच्या नजर आहेत. चहू बाजूनं प्रेक्षक मात्र डेफिनेटली या स्पर्धेला एन्जॉय करतायत. गोलंदाज तयार कुणाल मेस्त्री. लेदर क्रिकेट विश्वावर त्यानं गाजवलेलं प्रभुत्व आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी. इथे पहा पहिलाच बॉल, एक्झिक्युशन प्रॉपर आहे. पॅच लाईनचा पॉकेटचा इथे वापर करतोय. मी बऱ्याचदा म्हणतो की फुलिश लेंथ इज द बेस्ट एव्हर वेपन इन टेनिस क्रिकेट और अदरवाइज इन क्रिकेट. क्रिकेटमधलं हे खरं तर ब्रह्मास्त्र आहे किंवा क्षेपणास्त्र आहे जे कुणाल मिस्त्रीनं फेकलं. डेफिनेटली पहिला बॉल फलंदाजाच्या विरोधात निर्धाव चेंडूची सांगता इथे संपन्न झाली आहे. बॅटची कडा, इट्स big edge of the bat and it's gone to the short third man. Mr. तुषार चौधरी is there. तुषार चौधरींना आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये जे खरं तर पूर्ण संघाचं व्यवस्थापन पाहतात. मॅनेजमेंट सगळी पाहिली जाते त्यांच्याकडनं. नवीन चेहरे म्हणजे मी काल देखील या गोष्टीवर चर्चा केली, आज देखील आपण त्यावर चर्चा जरूर करू. गोलंदाज तयार कुणाल मिस्त्री. षटक क्रमांक 3
खरं तर 2007ला जसा विश्वचषक 11चा जवळ आला, म्हणजे आपण विश्वचषक 7ला हारलो, त्यानंतर BCCIची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये चर्चा झाल्या. या स्किलला त्यावर देखील चर्चा आपण करू. इथे लॉंग ऑफ मध्ये धीरज भोईर तैनात आहे, अचूकतेने टिपलाय झेल आणि इथे संपवलाय महेंद्रचा खेळ. धन्यवाद. HO फायटर खरं तर नियोजन करून तुम्हाला खेळावं लागणार आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की इफ यू फेल टू प्लॅन टू फेल. हे सिम्पल आहे की तुम्हाला तुमचं नियोजन फार महत्त्वपूर्ण आहे आणि ते नियोजन, ते प्लॅनिंग तुम्हाला करावंच लागेल. त्या नियोजनबद्ध पद्धतीनं तुम्हाला खेळावं लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट. शुभमचे चांगले प्रयत्न, हातातनं चेंडू निसटला कारण स्टार्टअप फार उशिरा घेतला या खेळाडूनं. लेट स्टार्टअप आणि त्याचा फटका इथे जरूर बसलाय, त्यामुळे धावा मात्र वाचवल्यात. संघाची टोटल पोहोचली आहे 20. तिसरं षटक जे प्रगतीपथावर आहे. कुणाल मेस्त्री जो गोलंदाजी करतोय अत्यंत काटकतेनं इथे मात्र गोलंदाजी होते. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता चका शिवभूपतो. छत्रपतींना मानवंदना देऊन, म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की खरं तर महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत. इथे बॅटची कडा, बॉल चला डीप, थर्डमॅनला बॉल निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार, इट्स बाउंड्री. आणि याच मदतीनं थँक्यू, याच चौकाराच्या मदतीनं खरं तर एक चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. संघाची टोटल पोहोचली ती मात्र 24 या धावसंख्येवर. 24 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अगदी अत्यंत दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही पाहतायत. आयन एक्सचेंज प्रीमियर लीग 2025, ज्या पर्वामध्ये अत्यंत बदललेलं स्वरूप स्पर्धेचं तुम्ही पाहतायत. अगदी घर बसल्या किंवा अगदी ऑफिसात बसून देखील घर में बैठे बैठे भी आप इस मैच का आनंद उठा सकते हैं, क्योंकि ये मैच, ये जो प्रतियोगिता है, दिस टूर्नामेंट इज लाइव ऑन यूट्यूब ऑल्सो. सो ज्या ॲडमिन टीमनं किंवा जी पूर्ण मॅनेजमेंट टीमची जी मेहनत आहे या स्पर्धेकरता, कमालीचा सलाम आहे तुम्हाला. कारण आम्ही पाहतो ना, ग्रामीण भागात जेव्हा एखादी स्पर्धा किंवा शहरी भागामध्ये क्रिकेटची एखादी स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते तर 4-4 दिवस ते ऑर्गनाईज करणारे घरी देखील जात नाही, अशी परिस्थिती असते. आणि इथे मॅनेजमेंट टीमनं जी मेहनत जी केली, खरं तर तुम्हाला सलाम आहे. निश्चितच मी बऱ्याचदा म्हणतो की प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. छत्रपतींना मानवंदना देऊन क्रीडांगणावरती वळूयात. इथे महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही लढत सुरू आहे. लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल. स्वप्नील पाटील ज्या वेगानं आलाय त्यामार्फत एक सिंगल स्वप्नील कराळे त्या क्षेत्रात होते. याच एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. याआधी आपण उल्लेख केला खरं तर श्रीनाथजी की छत्रपतींचा, आणि मी काल देखील उल्लेख केला की आमचे सन्माननीय हेड ऑफ द एक्सपोर्ट डिव्हिजन सन्माननीय पठारे साहेब असतील, हेमंत कदम साहेब असतील, यांच्या कॅबिनमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो ना, खरं तर त्या छत्रपतींची प्रतिकृती समोर पाहिल्यानंतर सन्मानानं अभिमानानं छाती फुलते. खरं तर एक फार सन्मानाची बाब आहे आपल्याकरता. आणि इथे बॅट्समन आउट. आयन एक्सचेंज कर. सर्वांचा जोश इथं गरजेचा आहे. बोला भारत माता की, भारत माता की जय. बोला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. हा जोश पाहिजे, कारण आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. धीरज भोईर आलाय क्रीडांगणावरती, षटक हाताळतोय पुढचं. आणि पहा थोडासा एक्स्ट्रा बाहेर फेकलाय बॉल, त्यामुळे नोचा इशारा आलाय. मी म्हणतो ना की क्रिकेट हे नियमांच्या आधारावर बनलंय. जसा क्रिकेटचा पहिला नियम तुम्हाला सांगतो की 11 खेळाडू घेऊन तुम्हाला उतरावं लागेल, तसाच क्रिकेटचा दुसरा नियम तुम्हाला सांगतो की तुमच्या स्क्वॉडमध्ये 2 एक्स्ट्रा खेळाडू पाहिजेत. आणि तिसरा नियम त्यावेळी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी 11 मधला एखादा दुखापतग्रस्त होईल किंवा तो खेळू शकणार नाही,
त्यावेळी त्या 2 सबस्टिट्यूशन मधला एक खेळाडू तुम्ही उतरवू शकता. त्याच वेळी चौथा नियम तुम्हाला सांगतो की जो उतरवलेला खेळाडू आहे त्या खेळाडूला तुम्ही बॅटिंग बॉलिंग आणि यष्टीरक्षण आणि कॅप्टन्सी हे देऊ शकत नाही. तर इथे आणखीन एक 1 मोर विकेट डाऊन. वाडा संघ कंबर कसतोय अक्षरशः. इथं पोहोचलेत त्यांचं देखील मनापासून स्वागत. खरं तर प्रत्येकाचं योगदान आहे या क्रीडा स्पर्धेकरता. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की हे असं एकमेव ही एक अशी एकमेव घटना असते किंवा इव्हेंट असते की ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सगळ्या डिपार्टमेंटचे किंवा वेगवेगळ्या लोकेशन्सचे लोक एकत्र भेटत असतो. अत्यंत खरं तर आनंदाचा दिवस असतो. हा फटका अतिरिक्त पुढे आल्यानंतर प्रवीण गायकवाडच्या डोक्यावरून हा चेंडू 6 धावा षटकार. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. काय लढतायत एचओ फायटर संघ. खरं तर एचओ फायटर म्हटल्यानंतर हार मानणं ज्यांच्या रक्तात नाहीये तो एचओ फायटरचे हे सगळे शिलेदार, हे सगळे सेनापती इथे मात्र स्वतःचं कला कौशल्य दाखवत आहेत. दे आर शोईंग देअर क्रिकेट स्किल हिअर. आणि पुढचा बॉल चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. धीरज भोईर थोडासा प्रेशरमध्ये. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की प्रेशरमध्ये बऱ्याच जणांची शिटी वाजते. कदाचित धीरज भोईर ते प्रेशर, ते दडपण, तो दबाव झुगारावा लागेल. फुलटॉस पाठवलाय लॉंग ऑफमध्ये. त्या क्षेत्रात खेळाडू तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डेफिनेटली गुड फिल्डिंग बाय फिल्डर. एक सिंगल इथे मात्र कन्वर्ट केली आणि याच सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 35 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 अत्यंत गडी इथे मात्र एचओ फायटरचे बाद झालेत. आणि विद्यार्थी दशेतला आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा आकडा म्हणजे 35. कधी कधी इंजिनिअरिंगचा, व्हायब्रेशनचा किंवा इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सचा पेपर असा यायचा की मग तो पेपर पाहिल्यानंतरच डोळ्याचे तारे दिवसाच फिरायचे. कदाचित 35 आकडा आम्हाला फार तेव्हा अत्यंत महत्त्वपूर्ण वाटायचा. आणि त्याच 35 आकडा इथे मात्र दिसतोय. आदरणीय हेमंत कदम साहेब देखील या स्पर्धेकरता पूर्ण सर्व गोष्टींवर बारीक नजर आहे. सर सलाम आहे तुम्हाला, कारण फार बारकाईनं प्रत्येक गोष्टीवर तुमची नजर आहे. इथे मात्र गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला. प्रवीण गायकवाड मात्र संकटांच्या भोवऱ्यात आहे, परंतु चेंडूला थांबवलंय. आणि एक धाव संख्या जी धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 36 ऑन स्कोर कार्ड. आणि खरं तर हे जे समालोचन मी करतो, श्रीनाथ सर आवर्जून काही प्रोटोकॉल्स आहेत, काही गोष्टी मायक्रोफोनवर बोलता न येण्यासारख्या आहेत, परंतु बोलाव्या लागतील देखील. इथे मात्र लॉंग लेगला बॉल चाललाय, फाईन लेगचं क्षेत्र. आणि या बॉलवर धावा मात्र इथे वेचल्या गेल्यात. धावांची संख्या जोडली जाईल ती 2. आपल्यात एक असं व्यक्तिमत्व देखील उपस्थित आहे जे आयन एक्सचेंजच्या यंग टॅलेंटला नेहमी संधी देण्याचं काम आणि निश्चितच त्यांनी केलंय. त्या सर्व आयन एक्सचेंजच्या मॅनेजमेंटला देखील सलाम आहे, कारण जर प्लॅटफॉर्मच दिला नाही, संधीच दिली नाही, तर या गोष्टी दिसणारच नाही. गोलंदाजीला सुरुवात होते. पुढचा बॉल, फटका चांगला आहे. चांगले प्रयत्न स्वप्नील कराळेचे आणि त्यालाही बीट करून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्नांना इथे मात्र सलाम करावाच लागेल. आणि खरं तर श्रीनाथ सर, मला ज्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली इथपर्यंत समालोचन करण्याची, त्या आदरणीय किरणजी निवाते सर देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आपण करूयात. थोडीशी पडझड झाल्यासारखी वाटते. वाडा संघ ज्या गोष्टींचा चॅलेंज फेस करतोय, आणखीन एक चौकार. तर एकंदरीत याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली है 46 ऑन स्कोर कार्ड, 46 रन, 5 विकेट के नुकसान पर.
गेंदबाज फिर एक बार ओव्हर द विकेट, नो बॉल. आणि फ्री हिटची संधी असणार आहे. म्हणजे पहिली 4 षटकं जो प्रेशर बनवला होता ना वाडा संघानं, तो प्रेशर कुठेतरी आता रिलीज करायला सुरुवात केली आहे डेफिनेटली या दोन्ही फलंदाजांना. वन्स अगेन नो बॉल. हा नो चेंडू दिला गेलाय. जास्त खेळाडू मागच्या झोनमध्ये आहेत, त्यामुळे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक साधा रूल आहे, नॉट मोर दॅन 5 प्लेयर्स इज ऑन युअर ऑन साइड. तुमच्या ऑन साइडला 5 चालतील, परंतु 5 पेक्षा जास्त नकोत. तर त्यामुळे मला वाटतं इथे नो करार दिला गेलाय, कारण हे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे पंच आहेत. पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न झालाय, थोडीशी फ्लाईट दिली आहे, बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक गोलंदाजाची उणीव आज वाडा संघाला जाणवते, जरूर जाणवते. आणि कदाचित थोडासा त्या खेळाडूंनी प्लॅटफॉर्मचा विचार करणं गरजेचं आहे. फार मोठी संधी असते, ही संधी तुम्हाला वर्षभरातून एकदाच प्राप्त होत असते. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खेळता, त्यामुळे डेफिनेटली या मॅच मिस करणं खरं तर धोकादायक परिस्थिती सध्या टीम वाडासाठी. अगेन नो बॉल, नो चेंडूचा इशारा. 1+1 संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 51 या धावसंख्येवर. 51 धावा. एक चेंडू शेष आहे. 5 चेंडूंचं सत्र इथे संपलंय. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. व्हाईट बॉल सिग्नल. अगेन द कन्सिस्टन्सी ऑफ फ्री हिट इज कंटिन्यू. जे सातत्य आहे फ्री हिटचं ते राहणार आहे. आणि जेवणाची भोजनाची व्यवस्था देखील सुरू झाली, त्यामुळे भोजनाचा आस्वाद देखील तुम्ही घ्यायचा आहे. लंच शुरू हो चुका है, सभी को हम लोग विनती करेंगे. आणि अगेन व्हाईट बॉल. एक्स्ट्रा नाही, आज कालच मी उल्लेख केला की एक गोलंदाजाची उणीव इथे मात्र वाडा संघाला जाणवतीये. आणि इतक्या मोक्याच्या क्षणी त्या खेळाडूनं संघाला सोडलंय, म्हणजे खरं तर कमाल आहे. म्हणजे इथे मात्र वाडा संघ काल ज्या ताकदीनं लढत होता, चांगली गोलंदाजी होते. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, म्हणजे जाना था काशी पर पहुंच गए वाशी, अशी परिस्थिती थी मैदानाच्या आतमध्ये. जर तुम्ही पाहिलं, बॉल मिडविकेटला मारायचा होता, बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध गेलाय. याच एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 54. 54 रन, 5 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका है. और इसी बीच 1 ओवर का खेल अभी भी फिरहार शेष है. और टीम वाडा एकंदरीत आपण पाहूयात किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये ते यशस्वी ठरतात. ज्या पद्धतीनं कर्णधारानं कमेंट दिल्या, कॅप्टनची कमिटमेंट होती की 50-60च्या मध्ये रोखण्याचा एचओ फायटरचा आमचा प्रयत्न असेल. परंतु इथे शुभमला आता मात्र लॉन्च केलं गेलंय. शुभम इज ऑन नाव बॉलिंग ट्रॅक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं तो गोलंदाजी करेल. स्ट्रायकर एंडवर फलंदाजी करता अनंत लांजेकर इथे क्रीडांगणावरती उपस्थित आहे. महाराष्ट्राच्या भूमीत तुम्ही आहात. मुंबापुरी एक स्वप्न नगरी, आणि त्या स्वप्न नगरीत या क्रीडा स्पर्धेचं स्वप्नवत सत्य सध्या तुम्ही पाहतायत. पहिलाच बॉल, आणि इथे पहा पहिल्याच चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न झालाय. तिथे धावा खोऱ्यानं वेचल्या जात आहेत, इथे मात्र रन्स जास्त घेतल्या जात आहेत. दे आर ट्राइंग टू गेट मोर अँड मोर रन्स. इट्स अ गुड रनिंग बिटवीन द विकेट फॉर बोथ ऑफ द बॅट्समन. चांगला प्रयत्न राहिला दोन्ही खेळाडूंचा. स्कोर मूव्ज ऑन 56, लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद झालेत. आणि इथे एक्झिक्युशन बाहेरच्या दिशेनं, इट्स आउटसाइड द लेग स्टंप, दॅट्स वाय अंपायर अनाउन्स दिस व्हाईट बॉल. आणि याच व्हाईटच्या सिग्नल नंतर संघाची टोटल पोहोचली आहे ती 57 या धावसंख्येवरती. भोजनाची व्यवस्था सुरू है, लंच शुरू हो चुका है. सभी आयन एक्सचेंज कर से विनंती है कि आप भोजन का आस्वाद ले सकते हैं. अच्छा स्ट्रोक, बॉल को भेजा है सीधा मिड विकेट के बाहर इनटू द. षटकार आलाय, 6 धावा. इट्स अ सिक्सर अँड स्कोर गोज टू 63 रन्स ऑन स्कोर कार्ड.
शुभमच्या विपक्षात हे आक्रमण चढवलं गेलं. चांगली गोलंदाजी होते. कटर कॉम्बिनेशन तिथे एग्जीक्यूट केला बॉलला, थोड़ी सी फ्लाइट दिली. टप्पा गिरने के बाद हल्की सी अंदर लाने का प्रयास था गेंद को, जिसमें सफल रहे हैं शुभम. अभी तक एक डॉट बॉल, एक्चुअली एक सिंगल कन्वर्ट हुई है लेग बाइज की. लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 64. गोलंदाज तयार. शुभम डावखुऱ्या हातानं पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस पाठवलाय मिड विकेटला. मानवंदना देत असताना ठोकलाय षटकार. हीरो ऑन स्कोर कार्ड. जब तक जयेश मैदान के अंदर मौजूद है तब तक खतरे की घंटी बजती रहेगी टीम वाडा के लिए. काय कमालीची फलंदाजी करतोय. लास्ट एक चेंडू, शेवटचा एक बॉल, आखरी एक गेंद शेष है. दिस आर द सॅड फेसेस ऑफ आई चॅम्पियन. बट येस, डेफिनेटली तुमचा संघर्ष जारी असेल पुढच्या वर्षाकरता देखील. आणि पहा इथे अत्यंत बेजबाबदार खेळ, विशेषतः आयन एक्सचेंज वाडाकडनं. अत्यंत खराब, यापेक्षा भयानक काय असेल. थॉटलेस क्रिकेट. इट्स अ थॉटलेस क्रिकेट. अत्यंत खराब, यापेक्षा काही शब्द नसेल. आय हॅव नो वर्ड्स. कदाचित, थँक्यू डीजे, कदाचित आहे ना या 3 धावा आहेत ना या मॅचवर भरपूर प्रभाव टाकतील. कारण जिथे एक होती ना तिथे 3 कन्वर्ट एक्स्ट्रा झाल्यात आणि टोटल 4 धावा. मी म्हणूनच म्हणतो ना श्रीनाथ सर, जेव्हा घर फिरतं ना, घराचे वासे देखील फिरतात. आणि क्षेत्र कोणतंही असू द्यात, मग ते कॉर्पोरेट वर्ल्ड असेल किंवा खेळ असेल, एका माणसाची किंमत काय ना, कदाचित हा सामना दाखवून गेलाय. आज त्यांच्याकडे एका गोलंदाजाची कमी आहे आणि त्या गोलंदाजाची उणीव त्यांना जरूर या मैदानात भासली. कारण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74. 75 धावांचा डोंगर इथे सर करायचा आहे. 75 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम वाडा हिरोज इन 36 बॉल्स. 36 चेंडू तुमच्याकडे असतील आणि 75 धावांची गरज तुम्हाला असेल. चला आपण वळूयात सामन्याच्या दिशेनं. 75 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे. आणि मी काल देखील उल्लेख केला एका गोष्टीचा, की बऱ्याच व्यक्तिमत्वांना यशाची उंच शिखर गाठताना तुम्ही पाहिलं, त्यांचं आयुष्य त्यांनी शून्यातून उभं केलंय. जसं की आपल्या बहिणीचे दागिने गहाण ठेवून डॉक्टर APJ अब्दुल कलाम या भारताचं राष्ट्रपती पद त्या माणसानं भूषवलं. रोजगार हमी योजनेवर काम करणारे RR आबा या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलं. 28 वर्ष तुरुंगवास भोगणारे नेल्सन मंडेला सर, ज्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला, इतक्या सगळ्यांनी आपलं आयुष्य हे शून्यातून उभं केलंय. तर हाच वाडा हिरोज संघ, हाच 75 धावसंख्येचं टार्गेट
का पार करू शकत नाही त्याचं उत्तर त्यांना इथे शोधावं लागेल. मी बऱ्याचदा म्हणतो की शब्दापेक्षा तुमची कृती जास्त बोलते. युअर ॲक्शन शुड बी स्पीक लाउडर दॅन युअर वर्ड्स. तो त्याच गोष्टीचं एक्झिक्युशन त्यांना इथं करावं लागेल. धीरज भोईर क्रीडांगणावरती दाखल झालाय आणि कालचा खरं तर वाड्याचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख त्यांनी निर्माण केली. मी बऱ्याचदा म्हणतो की जसं चेहऱ्यानं झालेली ओळख ही फक्त क्षणार्धा करता असते, परंतु कामानं झालेली ओळख ही तुमची कायमस्वरूपी ओळख असते आणि तीच ओळख इथे प्रीतमनं निर्माण केली. त्याला तुम्ही डाऊन दी ट्रॅक पाहताय. 2 फलंदाज आलेत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. महेंद्र ज्यानं कालचा दिवस अक्षरशः गाजवलाय. महेंद्रनं कालचं जे पूर्ण दिवसभरातला त्याचा खेळ होता, अत्यंत अनबिलिव्हेबल गोलंदाजीचा स्पेल त्यानं हाताळलाय. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 75चं टार्गेट समोर आहे. मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होईल. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की मैदानातून सर्वांनी बाहेर व्हा, कारण सामना अत्यंत क्रुशल मोमेंटला आहे. सेमीफायनल नंबर 2 अँड इट्स अ कॉल फ्रॉम अंपायर. लेट्स प्ले द गेम. ऑफिशियली सिग्नल आणि महेंद्र निघालाय पहली गेंद लेकर ओवर द विकेट से. पहली गेंद पे ये स्ट्रोक. वॉट एफर्ट्स. सुपर. कम्मालीचे इथे प्रयत्न त्याच्या मार्फत. आणि पहा 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. सुंदर प्रयत्न. त्या क्षेत्ररक्षणाच्या प्रयत्नांना दॅट एफर्ट्स आर रिअली ग्रेट. म्हणजे बाहेरून बोलणं फार सोपं असतं, परंतु क्रीडांगणावरती उतरल्यानंतर कळतं की खरं तर ताकद किती लागते. एकंदरीत याच 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. ज्या दिवशी महेंद्रसिंग धोनीनं वानखेड्यावर शेवटचा षटकार ठोकला, श्रीलंकेच्या विरोधात 275 सर केल्या आणि दुसऱ्यांदा भारत 29-28 वर्षानंतर विश्वचषक जिंकला. इथे पहा बॉल चाललाय खरं तर लॉंग ऑनमध्ये. ओला सरांचा सकाळीच आमचं डिस्कशन झालं आणि त्यांनी सांगितलं की माझा फेवरेट प्लेअर विवियन रिचर्ड आहे. म्हणजे 1975ला ज्यावेळी वेस्ट इंडिज खेळत होती ना, काय कमालीचं प्रदर्शन होतं. त्यानंतर 1979 मध्ये पाहिलं वेस्ट इंडिजला जिंकताना आपण 1979 आणि 83चा जो इतिहास आहे खरं तर सर कपिल देव निकंज. हॅट्स ऑफ टू दॅट पर्सन. काय खतर अगदी मी तर म्हणेन अफलातून कामगिरी. इथे पहा नावातच ब्रँड आहे. प्रीतम हा वाड्याचा छावा ठोकतो इथे 6 धावा. च्या मदतीनं संघाची धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. खरं तर आता जर आपण विचार केला ना, नवी मुंबईच्या ट्रॅफिक मधून सुटकेचा निश्वास टाकत यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गाडी डबल टॉप गिअरवर सुरू केली आहे प्रीतमनं पुण्याच्या दिशेनं. कदाचित पाहूयात आता. प्रीतम पहिला षटकार तर आलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या अंकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे. एकच धाव जी धाव फलकावर जोडली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावर. 10 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. 10 धावसंख्या जी धाव फलकावर जोडली गेली आहे. 75 धावांचा डोंगर समोर आहे. आणि खरं तर धीरज भोईर आणि प्रीतम ही जोडी, प्रीतम गोतारणे फुलटॉस पाठवलाय सर लोअर परेल स्टेशनला. बॉल चाललाय संघर्षाचा शंखनाद करत. 6 धावांसाठी षटकार. ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वानखेडेवरनं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरांचा तो शेवटचा दिवस. आणि फुल टॉस अगेन. व्हॉट अ मॅसिव्ह स्ट्रोक इनटू द फॅन्स नाव. धीरज भोईर इज ऑन अ फायर नाव. अगेन 6 रन्स फॉर टीम वाडा हिरोज. ये एक धीरज भोईर की इथे काय फटके खेचतोय. अत्यंत अविस्मयकारक फलंदाजी क्रीडांगणावरती सुरू आहे. 22 धावा. एचओ फायटरची म्हणजे जसा महाराष्ट्रामध्ये एखादा तणावग्रस्त प्रसंग निर्माण झाला ना, की विधिमंडळाचं जसं एखादं अधिवेशन तातडीनं बोलवलं जातं, तशी बैठक आता एचओ फायटरनं बोलवली आहे. कारण सध्या ते प्रेशरमध्ये आहेत, परंतु समोर 75 धावा देखील फार मोठं लक्ष आहे. आता जर आपण विचार केला तर विजयाकरता
अजूनही गरजेची जी धावसंख्या आहे 53 धावसंख्येची अजूनही गरज आहे. षटकं इथून शिल्लक आहेत ती 5. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. चेंडूला न खेळणं पसंत केलंय. प्रेडिक्शन पहा किती परफेक्शन आहे. या प्रेडिक्शन मध्ये एक व्हाईट बॉलचा सिग्नल इथे मात्र दिला गेला. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं विथ द हेल्प ऑफ दिस 1 रन 23 ऑन स्कोर कार्ड. 20 धावा माफ करा 23 धावा ज्या धाव फलकावर आहेत. 23 रन कुल स्कोर. फुल टॉस अगेन आणि पाठवलाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. राहुल, खरं तर लावडी ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि जिथे फेटे उडायचे जिथे चिट्ट्या वाजायच्या कदाचित आता कुठेतरी थोडंसं त्यावर रिस्ट्रिक्शन्स आलेच जरूर, परंतु ती महाराष्ट्राची परंपरा आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा दर्जा आणि गुणवत्ता इथे गोलंदाजानं दाखवली आहे. डॉट बॉलची उद्घोषणा झाली. 29 धाव संख्येवर धावफलक जाऊन पोहोचलंय. विजयाकरता अजूनही 46 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रोक चांगला आहे. इन फ्रंट ऑफ द विकेट ओव्हर द हेड ऑफ द बॉलर हा फटका खेचला. लॉंग ऑन मधून वेगानं आला क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या अंकावर. काल देखील मी उल्लेख केला या गोष्टीचा की मुंबई क्रिकेटचा राजा सर रोहित गुरुनाथ शर्मा 30 एप्रिल त्याचा आकडा आहे. आणि खरं तर मागची टेस्ट चॅम्पियनशिप पाहिली, अनेक भडीमार त्यांच्यावर झाले, परंतु हे विसरून चालणार नाही आपल्याला की प्रत्येकाचा एक काळ असतो. कोणी तो गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो. आणि कदाचित एखादा बॅड पॅच वरून तुम्ही एखाद्या खेळाडूच्या अस्तित्वाची किंमत कधीच ठरवू शकत नाही, कारण काळे ढग येत असतात. जीवनात देखील चढउतार येत असतात. कदाचित त्या चढउतारांना भेदून त्या सगळ्या दडपणांना जुगारून इथे मात्र आता प्रयत्न करावे लागणार आहेत या सगळ्या खेळाडूंना. सुंदर गोलंदाजी. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक्स्ट्रा धावसंख्या धावफलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 31 ऑन स्कोर कार्ड. 31 हा आकडा जसा आला श्रीलंकेचा अत्यंत ग्रामीण भागात आणि अत्यंत अगदी दुर्मिळ भागात राहणारा लसित मलिंगा, जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनला आणि खरं तर ICC रँकिंग मध्ये बराच काळ ज्यानं क्रमांक 1 भूषवला, त्यांचा आकडा इथे मात्र इथे एक्झिक्युशन प्रॉपर आहे. निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होते. इट्स अ डॉट बॉल अँड एक चेंडू शिल्लक है, कारण 5 गेंदे अभी तक हो चुकी है. एक गेंद का खेल अभी भी शेष है. 31 रन कुल स्कोर और अभी भी जीतने के लिए 44 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मैच फॉर टीम वाडा हीरोज. सुंदर, अप्रतिम, कमालीचा, इट्स अनबिलिव्हेबल डिलिव्हरी आणि षटक क्रमांक 2 एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. स्कोर मूव्स ऑन 31. नाउ there are 24 balls and 44 runs required to win this match for team वाडा हीरोज. सामना तर कश्मकश जरूर होत राहणार, त्यात तेळ मात्र शंका नाही आहे. पण मी काल देखील म्हणालो, आज देखील अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला एकच सांगेन मी की दोस्तो, या जगात ना नथिंग इज फ्री. तुम्हाला फुकट काहीच मिळणार नाही आणि त्या जगात जिथे ज्याच्यामध्ये हिम्मत आहे, धाडस आहे, त्यालाच किंमत आहे आणि ते धाडस इथे प्रत्येक खेळाडूला दाखवावं लागेल. म्हणूनच मी म्हणतो ना की दोस्तों, ये जिंदगी का रास्ता कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब जब ना पडे हथोड़ी के घाव तब तक पत्थर भी भगवान ना होता. म्हणजे थॉमस एडिसन ज्यांनी खरं तर विजेचे 100 प्रयोग 99 प्रयोग त्यांचे असफल झाले आणि 100वा प्रयोग देखील असफल ठरल्यानंतर 101व्या प्रयोगांना त्यांना कळलं की यस, विजेचा शोध त्यांनी लावला, इलेक्ट्रिसिटीचा शोध ज्यांनी लावला ते थॉमस एडिसन. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर, असं आपण म्हणतो ना की प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेल गळे. ते एफर्ट्स जे आहेत ना ते तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवतील. इथे मात्र गोलंदाज तयार. हा ट्रॅकर आहे, संधी चालून आली आहे. हा पूल पाठवलाय सरळ मरीन ड्राईव्हला. बॉल चाललाय 6 धावांसाठी. षटकार.
डीजे प्रीतमची ही पारी पाहिल्यानंतर एकच गोष्ट आठवते, मी आवर्जून सांगेन कि शिरूर तो कोई भी कर लेता है पर योद्धा वही है जो अंजाम तक लेकर जाए. या षटकाराच्या मदतीनं वाडा संघानं ज्या धावा मारल्यात त्या बिनबाद मारल्यात आणि याच 43 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात विजयाकरता. 32 धावांची गरज. देर आर 32 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम वाडा हिरोज अगेन. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की कबुतराला कदाचित गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेळ हे रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ माणसाला कधी दत्तक घेता येत नसते. ते गगन भरारीचं वेळ इथे मात्र प्रीतमनं दाखवलंय जरूर. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे म्हणजे नतीजा एकच. 3 in a row, back to back. What a massive knock by Mr. Pritam. Hats off. Now Pritam is on a fire for Team Wada Heroes. आणि या षटकाराच्या मदतीनं स्कोर गोज ऑन 49 रन्स ऑन बोर्ड विदाउट विकेट लॉस. हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. एकही गडी बाद न होता या धावा मात्र. अगेन फुल टॉस. 4 in a row. 4 चेंडू 4 षटकार. काय अफलातून फलंदाजी. टांगा पलटी घोडे फरार. वॉट अ नॉक केलाय. 4 चेंडू 24 ठोकल्यात. काय विस्फोटक फलंदाजी करतोय अफलातून. येस 9 चेंडूंमध्ये 32 धावा. वॉट 38. वॉट अ ग्रेट नॉक बाय मिस्टर प्रीतम. इट्स अनबिलिव्हेबल इनिंग. ज्यावेळी गरज आहे ना, असं म्हणतात की फायनल सेमीफायनलला बॅटिंग करणे प्रत्येक खेळाडूचं काम नव्हे, परंतु इथे प्रीतमनं ते केलंय. वॉट अ शॉट यार. सुपर फ्लॅट 6. थँक्यू डीजे. 5 in a row. सहा चेंडूत 6 षटकारांकरता. बघू आपण करू ऑफिशियल अनाउन्समेंट, कारण आतापर्यंत आपण प्राइज कोणाला इथून असं अनाउन्स केलेलं नाहीये. 6 चेंडू आणि 6 धावा. षटकार माफ करा. ये वाडा आहे बिडू. थँक्यू डीजे. 50 धावा त्याचे वैयक्तिक. प्रीतम ग्रेट नॉक. माझ्या गावापासून तो 6 किलोमीटर अंतरावर राहतोय आणि वाडा म्हटल्यानंतर खरं तर मेहनत. येस इट्स अ ग्रेट नॉक. प्रीतम खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी केली आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 67. 67. 8 धावसंख्येची गरज आहे. 3 षटका अजूनही बाकी आहेत. शंकर पुजारी जे गोलंदाजी मार्कवर आहेत, अजूनही या मॅच मध्ये खरं तर खेळ अगदी ओपन केला. सामना पूर्ण खुला केला या दोन्ही खेळाडूंनी. म्हणजे मी काल देखील आम्ही फार छोटे होतो श्रीनाथजी. 2003चा विश्वचषक ज्या वेळेस आपण हारलो, रिकी पॉन्टिंगनं असं बडवलं आपल्याला. त्यावेळी 145 इतक्या विस्फोटक ठोकल्या होत्या आणि फार मनाला लागून गेली ती गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही चर्चा करत होतो, इयत्ता 2री 3रीत आम्ही असावं आणि त्यावेळी मी चर्चा करत होतो की रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत की काय. परंतु इथे मात्र पहा चेंडू हवेत आहे. भावेश दुबे माफ करा यष्टीरक्षक दुसरा आहे, त्यानं अचूक झेल टिपलाय. आशिष होते त्या क्षेत्रात आणि उशिरानं का होईना इथे ब्रेक थ्रू दिलाय. थँक्यू डीजे. थँक्यू. त्या खेळाडूची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण 6 चेंडूत 6 धावांचा विक्रम त्यानं केलाय आणि डेफिनेटली हॅट्स ऑफ. सल्यूट आहे त्या खेळाडूला. जबाबदारीचं ओझं खांद्यावर आल्यानंतर माणसाचा थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो, ते त्यांना दाखवलं या क्रीडांगणावरती. आणि इथे नवीन बॅटर एक स्टायलिश खेळाडू कुणाल मिस्त्री पुन्हा एकदा क्रीडांगणावरती दाखल होतोय. मी बऱ्याचदा म्हणतो की या खेळाडूचं फार कमी वयात वडिलांचं छत्र हरवल्यानंतर त्याच्या आईची एक या खेळाडूला घडवण्यामागे फार मोठी मेहनत होती.
तिचं एक स्वप्न होतं की माझा मुलगा लेदर क्रिकेटमध्ये त्यानं नाव आजमावलं पाहिजे. लेदर क्रिकेटवर देखील त्याचं कुणाल मिस्त्रीचं स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे त्यानं केला. खरं तर लेदर क्रिकेटचे देखील भरपूर धडे त्यानं गिरवले. साधारणतः वाडा म्हटल्यानंतर 80 ते 90 किलोमीटर अंतरावर मुंबईपासून हे गाव आहे छोटंसं. मग तिकडनं रोज मुंबईत येऊन शिवाजी पार्क असेल किंवा मग ठाण्याचं सेंट्रल मैदान असेल इथे येऊन हे खेळाडू डेफिनेटली सकाळी 4ची 5ची बस पकडायची आणि तिथून हा प्रवास करायचा. तर अशा पद्धतीनं मेहनत करून हे खेळाडू सगळे घडलेत आणि आता डेफिनेटली चांगलं काम करतायत. इथे संघाला देखील चांगली उभारी दिली आहे. 69 ऑन स्कोर कार्ड. एचओ फायटरनं देखील कमालीचं प्रदर्शन जरूर दिलं. फक्त एकच चूक त्यांच्याकडनं झाली की जो ब्रेक थ्रू इनिशियली मिळणं गरजेचं होतं तो ब्रेक थ्रू ते मिळू शकले नाही. इट्स अ लॉंग पार्टनरशिप जी धीरज आणि त्याचा साथीदार प्रीतमनं जी बनवली 50 धावांची इनिंग त्यानं खेळल्यानंतर. खरं तर इथे पहा चांगली गोलंदाजी होती. उशिरानं का होईना फलंदाज बाद, बॅट्समन आउट, विकेटचं पतन. कम ऑन डीजे बजाव. खरं तर एका प्लॅटफॉर्मवरून मन्नतपर्यंतचा प्रवास शाहरुख खान त्यांच्या चित्रपटातील एक गाणं होतं. आणि मेहनत काय असते वेळ प्रसंगी प्लॅटफॉर्मवर देखील झोपायला लागलं त्यांना. सर अमिताभ बच्चन त्यांचं देखील चित्रपटसृष्टीत फार मोठं योगदान आहे. बॅटची कडा इथे स्क्वेअर कट केलाय. बॉल चालला बॅकवर्ड पॉईंटला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आहे. याच सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 70 धावा. फक्त 5 धावा दूर आहे वाडा संघ हा सामना जिंकण्यापासून. आणि षटक क्रमांक 4 एंड ऑफ दी 4th ओव्हर. स्कोर गोज ऑन 7-0. लॉस ऑफ इम्पॉर्टंट 2 विकेट्स. दोन्ही सलामीवीर क्रीडांगणावरून तंबूच्या आसराला पॅव्हिलियनच्या आसराला गेलेत. चला बळूयात आपण अंतिम टप्प्यामध्ये. तिकडे ॲक्वानॉमिक्स योद्धा सुजितजी द्विवेदी फॅन क्लब टीम प्रतीक्षेत आहेत कोणता संघ आमच्या विरोधात खेळण्याकरता येतोय. आणि शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न दोन्ही संघांकडनं. इकॉनॉमिक्स योद्धा विरुद्ध विजयी संघ अशी लढत तुम्हाला ग्रँड फिनाले पाहायला मिळेल. इथे फक्त ढकललाय बॉल. बॅट्समन आउट. कदाचित अजूनही संधी निर्माण होऊ शकते एचओ फायटरला. अजूनही गरजेच्या आहेत परंतु हे क्रिकेट आहे. सुंदर चांगली गोलंदाजी होतीये. खरं तर सुनील गावस्करांचं एक वाक्य आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. हा अनिश्चितता भरलेला खेळ आहे. त्यामुळे अजूनही वाडा संघ खतरे की घंटी आपके लिए बजती रहेगी. वाडा एचओ फायटरला संधी आहे या मॅच मध्ये, अजूनही संधी आहे. सुंदर गोलंदाजी, सुपर्ब कमालीचं प्रदर्शन इथे करते एचओ फायटर. चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 7 चेंडू 4 धावा. अजूनही या मॅच मध्ये एचओ फायटरला जिंकण्याची संधी तितकीच आहे. एचओ फायटर लढते. अक्षरशः प्रयत्नांवर या दोन्ही खेळाडूंनी पाणी फेरलंय. म्हणजे ज्या अपेक्षेनं इथं फलंदाजी होणं गरजेचं आहे
कदाचित त्या मेहनतीवर पाणी फेरतायत की काय अशी परिस्थिती आता क्रीडांगणावरती सध्या निर्माण झाली आहे. गोलंदाज तयार, षटकातला पुढचा बॉल अगेन डॉट बॉल, परंतु यष्टीरक्षकाची अत्यंत खराब कामगिरी मोक्याच्या क्षणी, म्हणजे अतिशय खराब. यापेक्षा थॉटलेस क्रिकेट काय असू शकेल. म्हणजे जिथे क्रुशल मोमेंटला खरं तर सामना आहे, जिथे डॉट बॉल आहे, तिथे यष्टीरक्षकानं 2 धावा अँड इट्स इनसाइड एज. म्हणजे श्रीनाथ सर, मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की बैंक बैलेंस अगर कम हो तो खर्चे पे भी ध्यान देना चाहिए. गरीबी में आटा गीला कर दिया पूरा ये विकेट कीपर ने. अरे पूर्ण जीव टाकतात प्लेयर. तर त्या शेवटच्या मोमेंटला जर या 4 शेवटच्या षटकात असत्या तर काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं, एक वेगळी चुरस दिसली असती. म्हणजे मी याआधी एक उदाहरण दिलं. 1999 इन 1999 हॅन्सी क्रोनी वॉज द कॅप्टन फॉर साऊथ आफ्रिका अँड मार्क्वा वॉज द कॅप्टन फॉर ऑस्ट्रेलिया. दे आर लिडिंग बोथ ऑफ टीम. आणि तो जो सामना झाला त्यावेळी खरं तर हॅन्सी क्रोनी यांनी टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 213 टार्गेट सेट झाला ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेकरता. त्यानंतर ॲनंड लोलँड आला. शेवटच्या टप्प्यात त्यानं 3 चौकार ठोकले आणि मॅच टाय झाली रनआउट झाल्यानंतर. तर तशी परिस्थिती ते बनवू शकले असते, परंतु पहा भावेश दुबे इथे अक्षरशः खेळाडू धारा तिडती पडले, परंतु तरी देखील वाडा हिरो जिंकलेत जरूर, परंतु एचओ फायटरनं त्यांच्या नाकात दम आणला होता हे देखील तितकंच सत्य आहे. शेवटच्या टप्प्यात इथे वाडा हिरोज गोज इन टू दी फायनल, ग्रँड फायनल. थँक्यू.